हॅलो स्टुडंट, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज तुमच्या समोर जे 13 एप्रिलला झालेला पेपर आहे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये पेपर खूप हार्ड आला होता असं विद्यार्थ्यांचं मी अनालिसिस पाहिलं किंवा विद्यार्थ्यांचं जे रिव्ह्यूज घेण्यात आले सगळ्यांचं म्हणणं होतं ट्रिकी आणि एकदम हार्ड पेपर होता. पण जर तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, 2025 जे एमसीक्यू होते मागच्या वर्षी आलेले, तर त्या पेपरच्या मानाने हे 2026 चे पेपर एवढे काहीच हार्ड वाटत नाहीये. फक्त तुमचे जर पीवायक्यू वर चांगले कमांड असेल तर मी म्हणेल हे एमसीक्यू खूप इझी आहे. तुमचं फक्त प्रॅक्टिस तुमची पीवाय वर चांगली कमांड असावी. आणि दुसरी गोष्ट जी आता शिफ्ट वाईज पेपर होत आहेत, आता ज्यांचे पेपर बघा आता 14, 15, 16 तारखेला आहे, तर त्यांनी 12, 13 जे म्हणजे मागचे शिफ्ट झालेले आहेत सगळे एमसीक्यू आपल्या याच्या नजर घालून जाणं गरजेचं आहे. ते कारण त्याच टाईपचे एमसीक्यू रिपीट होण्याचे चान्स जास्त आहेत आणि रिपीटही होतात. तर म्हणून तुम्ही असं जर केलं तर मला वाटतं हा तुम्हाला पेपर नक्की सोपा जाईल. आणि दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट ही सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. टाइम मॅनेजमेंट कारण काय, तुम्ही लेंदी एमसीक्यू ला जर जास्त वेळ घालवत असाल, ते एमसीक्यू आधी घेत असाल सोडवायला, तर तुमचा पेपर प्रॉपर अटेम्प्ट होणार नाहीये. म्हणून तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायला शिका. चला आपण स्टार्ट करूया. काही त्यातले आपले कोणते 13 एप्रिलला जे एमसीक्यू आले ते शिफ्ट 2 मध्ये मी आपल्यासमोर काही एमसीक्यू घेऊन आलेलो आहे. ते एमसीक्यू आपण पटपट आता बघूया. तर बघा तुम्हाला कसे वाटतं एमसीक्यू. पहिला एमसीक्यू आपल्या समोर दिसतो आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n+2 फॅक्टोरियल प्लस n+1 फॅक्टोरियल अपॉन n+2 फॅक्टोरियल मायनस n+1 फॅक्टोरियल. काय करायचं फक्त तुम्हाला, तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, तर न्यूमरेटर मध्ये बघा n+2 चे फॅक्टोरियल जर आपण काढले तर n+2 चे फॅक्टोरियल तुम्हाला माहिती आहे काय असतो रे, एक फक्त एक एक नंबर डिक्रीज करत जा, एक एक नंबर मायनस करत जायचा. n+2 -1 केलं तर काय होणार, n+1 फॅक्टोरियल, एक कमी झाला. बस इथपर्यंत स्टॉप करा कारण n+1 पर्यंत जायचं आहे. n+1 फॅक्टोरियल आपला आहे तसाच. त्यानंतर डिवाइड बाय n+2 चे फॅक्टोरियल काय पहा, n+2 n+1 फॅक्टोरियल मायनस n+1 फॅक्टोरियल. मी बघा फक्त n+2 चे वरती पण फॅक्टोरियल घेतलेले आहेत, n+2 चे खाली पण फॅक्टोरियल घेतलेले आहेत. त्यानंतर न्यूमरेटरला तुम्हाला कोणती टर्म कॉमन मिळाली बघा, न्यूमरेटर मध्ये n+1 n+1 कॉमन गेला, उरला काय माझ्याकडे हा n+2 आणि इथे प्लस हा पूर्ण टर्म कॉमन मध्ये गेली, काय उरेल +1. डिनॉमिनेटर मध्ये बघा n+1 n+1 हे दोन टर्म कॉमन मध्ये आली, n+1 फॅक्टोरियल काय उरला आतमध्ये, इथे उरेल n+2 आणि इथे उरेल मायनस, हे पूर्ण कॉमन घेतलाय तो प्लस -1. सो डिवाइड n+1 n+1 फॅक्टोरियल पूर्णपणे कट झाले. उरलं काय माझ्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, वरती उरेल n प्लस 2 प्लस 1 काय होईल 3, डिवाइड बाय n प्लस 2 मायनस 1 काय होईल माझं 1. झालं बघा, इथं आलं तुम्ही आन्सर सॉल्व्ह झाला ऑलमोस्ट तुमचं. एक तर इथे हॉस्पिटलला पण सॉल्व्ह करू शकता, कारण आता बघा इथं काय इन्फिनिटी व्हॅल्यू टाकते, इन्फिनिटीची केस तयार होते. एक तर डायरेक्ट या हॉस्पिटल डेरिव्हेटिव्ह घ्या, नाही दुसरी केस हे डायरेक्ट n ने डिवाइड करा, डिवाइड बाय n केलं तरी असेल, किंवा डायरेक्ट शॉर्टकट काय होतं, पॉवर बघा n ची सेम आहे वरती आणि खाली, त्यांची कोएफिशिएंट म्हणजे फायनल आन्सर असतं इन्फिनिटीच्या केस मध्ये. बघा डायरेक्ट आन्सर काय, n चा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1, या n चा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1, तेवढंच घ्यायचं असतं, बाकी नंबर गेला नाही ते झिरो होऊन जातात. म्हणजे 1/1 दॅट इज आन्सर माझा फायनल 1 होता. बस ह्या ज्यांनी टिक केला असेल त्याचा आन्सर हा करेक्ट होता. एवढा हार्ड एमसीक्यू नव्हता. चला बघूया पुढचा एमसीक्यू कसा आला होता. हा एमसीक्यू तर इझी होता, फक्त तुम्हाला थोडी फॅक्टोरियल कन्सेप्ट माहित पाहिजे होती. नेक्स्ट एमसीक्यू आपल्यासमोर मी ठेवलेला आहे, cos θ मायनस sin θ इज इक्वल टू 1. तुम्हाला जनरल सोल्युशन विचारलं गेलं होतं. याचं जनरल सोल्युशन काढायचं आहे, सिंपल वे, sin आणि cos एनी टाइम चालणार नाही. एक काम करा, सगळे टर्म एक तर cos मध्ये कन्वर्ट करा, नाही तर सगळे टर्म sin मध्ये कन्वर्ट करा. तर आपण एक काम करू, या सगळ्या cos मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल ते काम करा, sin आणि cos च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू सेम असते. तर तुम्हाला माहिती आहे sin 45 ची व्हॅल्यू पण 1/2 असते, cos 45 पण 1/2 असतो. ते काम करून मल्टिप्लाय बाय 1/2 जर केलं मी, 1/2 cos θ 1/2 sin θ इज इक्वल टू 1/2, 1/2 ने मल्टिप्लाय केलं. आता तुम्हाला माहिती आहे इथे मी असं म्हणू शकतो बघा, cos θ तसाच cos च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते तर cos π/4, मायनस sin θ तसाच sin च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 ते sin π/4 इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज. आणि जर इकडे पाहिलं फॉर्म्युला तयार झाला तुमचा, cos a cos b मायनस sin a sin b. पुन्हा फॉर्म्युला असतो cos a प्लस b, ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले, म्हणजे cos θ प्लस π/4 इज इक्वल टू 1/√2. आता इकडे काम करा, इकडे पण cos आलाय तर राईट साइडला पण cos मध्ये कन्वर्ट करा. मग cos च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते तर cos π/4. तुमचा झाला जनरल सोल्युशन फॉर्म्युला तयार झाला बघा, cos θ इज इक्वल टू cos अल्फा. काय फॉर्म्युला होता त्याचा, तर थीटा तसाच ठेवायचा असतो, थीटा म्हणजे हा थीटा प्लस π/4
इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता बघा 2n पाय प्लस मायनस अल्फा, अल्फा म्हणजे तुमचा हा पाय बाय 4. हा तुमचा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला होता कशाचा cos थीटा इज इक्वल टू cos अल्फाचा. बस सिम्प्लिफाय करा आता. एकदा प्लस पाय बाय 4 घ्या, एकदा मायनस पाय बाय 4 घ्या. काम करू थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस पाय बाय 4 तसा इकडचा प्लस पाय बाय 4 राईटला आला मायनस पाय बाय 4. कोणत्या दोन व्हॅल्यूला दोन्ही व्हॅल्यू सांगा आता 2n पाय. जर मी प्लस पाय बाय 4 घेतला तर प्लस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 माझा कट होईल म्हणजे काहीच नाही 2n पाय होईल. और दुसरी व्हॅल्यू काय थीटाची 2n पाय. जर मी हा मायनस पाय बाय 4 ठेवला तर मायनस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 किती होतील रे मायनस 45 मायनस 45 मायनस 90 होतील. इट मीन्स मायनस पाय बाय 2 तयार होईल. सो असे हे दोन सोल्युशन होते. याचा इझी एमसीक्यू होता बघा. काय मला वाटतं हार्ड नव्हता हा एक. चला एकदम सोपे सोपे आहे बघा. व्यवस्थित जर केलं तुम्ही उगाच भाऊ करताय खूप हार्ड आहे अरे नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा. ज्या झालेल्या शिफ्टचा एक एक एमसीक्यू अनालिसिस करा. तुम्ही अनालिसिस केलं नाही तर कसं कसं काय तुम्हाला इझी जाईल. तुमचे कन्सेप्ट हाताकडून जायला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या हाताकडून ते फॉर्म्युला जाणार नाही तोपर्यंत त्या टाइप एमसीक्यू आला फॉर्म्युला तुम्हाला माहिती नसेल ऑब्विसली हार्ड वाटणार आहे. असं करू नका. स्लोली दम्माने काय करा, फक्त तुम्ही शांत डोक्याने विचार करून काय करा सगळे एमसीक्यू सोडवत राहा. प्रॅक्टिस करा. त्यात एवढा महिनाभर 2 महिन्याभर वर्षापासून आपण अभ्यास करत आलो. शेवटी सगळे म्हणजे तुम्ही निवांत आरामात झोपताय आणि काय म्हणतात मी शेवटी जाऊन म्हणता अरे हार्ड मग मी अभ्यास केला सगळं बरं झालं. असं करू नका. जरी ज्यांचा पेपर झालाय ज्याला अवघड गेलाय काय हरकत नाही, दुसरा अटेम्प्ट आहे पण प्रामाणिकपणाने अटेम्प्ट द्या, प्रामाणिकपणाने स्टडी करा, तर तो अटेम्प्ट तुम्हाला चांगला जाईल. आणि हा सीईटी चांगला गेला तर तुमचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजला होईल हे महत्वाचं आहे, हे विसरू नका. तर त्यामुळं स्वतःचे प्रामाणिक राहा आणि स्वतः सिन्सिअरली स्टडी करा. एक महिनाभर अजून असेल जेवढा वेळ मिळतोय तेवढा वेळ युटिलाइज करा. चला पुढचा एमसीक्यू बघूया अजून कसा आला. पुढचा एमसीक्यू आपल्या समोर ठेवलाय कोणता आहे की वेक्टरवर आलेला आहे. ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार दिलाय. सी बार मध्ये C1 C2 C3 असे काहीतरी कोएफिशियंट त्यांनी कॉन्स्टंट आलेले आहेत. C1 C2 ची व्हॅल्यू माहिती बघा 1 आणि 2 आहे. तर त्यांचं म्हणणं ए बार बी बार सी बार हे तीन वेक्टर कोप्लेनर आहेत तर C3 ची व्हॅल्यू काय. तर सिंपल वे जर तीन वेक्टर कोप्लेनर असेल तर तुम्हाला तो फॉर्म्युला मी सांगितला होता की जर तीन वेक्टर कोप्लेनर असेल तर त्यांचा डिटर्मिनंट 0 असतो. एवढा सिंपल फॉर्म्युला फक्त यूज करायचा होता. हे बघा ए बार ची व्हॅल्यू बघा 1 1 1 याचे स्केलर मांडा 1 1 1. बी बार चे स्केलर बघा आय आहे म्हणजे 1, जे आणि के नाही आला म्हणजे 0 होऊन जाईल. पुढचा सी बार चे स्केलर तिथे बघा C1 C2 C3. पण C1 ची व्हॅल्यू 1 आहे, C2 ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 1 2. C3 ची व्हॅल्यू माहित नाही मग C3 तसाच राहील. चला मला C3 इथून निघून जाईल. म्हणजे काय आन्सर आला बघा 1 इन ब्रॅकेट 1 चा कॉलम कट होईल, यांचा क्रॉस करा 0 0 -1 इन ब्रॅकेट 1 चा कॉलम कट C3 1 चा C3 -0 प्लस 1 इन ब्रॅकेट 1 चा कॉलम कट होईल 2 1 चा 2 -0 इक्वल टू 0. इथे आला बघा हे 0 झालं. -1 into C3 minus C3 plus 1 into 2 2 is equal to 0. मायनस C3 जर राईटला गेला तर 2 is equal to C3 म्हणजे C3 ची व्हॅल्यू 2 आली बघा. काय आवड होते एमसीक्यू मध्ये बघा. असं एकदम इझी वेक्टरवर आलेला एमसीक्यू होता. तुम्हाला फक्त ओळखता आले पाहिजे पटपट एमसीक्यू इझी कोणते आहेत हार्ड कोणते आहेत. हा मान्य आहे ऑब्विसली 8-10 एमसीक्यू 10-12 एमसीक्यू हार्ड असतात शिफ्ट मध्ये, पण लगेच हार्ड एमसीक्यू सोडवा तरी घ्यायचे नाही. तर एमसीक्यू पटपट ओव्हरव्ह्यू केला पाहिजे कोणते इझी आहेत कोणते हार्ड आहेत ते पटपट सोडून घेतले पाहिजे, जेणेकरून टाइम कन्झ्युमिंग पण होणार आणि त्या तुमचा म्हणजे वेळ तुम्हाला लेंदी एमसीक्यू वापरता येईल. सो असा एक स्ट्रॅटेजी फॉलो करा. चला पुढचा एमसीक्यू बघूया कशावर आलेला आहे. तुमच्या समोर जो एमसीक्यू ठेवला हा कशावर आला होता कोनिक सेक्शनचा एमसीक्यू आहे. कोनिक सेक्शन म्हणजे 11th स्टँडर्डचा चॅप्टर बघा. y=16x हे पॅराबोलाचं आपलं काय आहे रे इक्वेशन आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स अँड इट्स फोकस. म्हणजे तुमच्या समोर मी जर पॅराबोला ड्रॉ केला बघा, असा काय तो पॅराबोला असतो आपला राईट हँडेड पॅराबोला, कारण त्यांनी फर्स्ट दिलाय y=16x. हे वगैरे फोकस असतो याचा हा x इज द फोकस. त्याचे पॉइंट्स असतात a, 0. त्यानंतर इथे डायरेक्ट्रिक्स जी असते ओरिजिन हा त्याचा व्हर्टेक्स आहे. त्यानंतर ज्या ओरिजिन पासून जेवढ्या अंतरावर तुमचा फोकस असतो तेवढ्याच अंतरावर इकडे काय तुमची डायरेक्ट्रिक्स असते. म्हणजे डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन इथं असते बघा x इज इक्वल टू हे पॉझिटिव्ह असतो तिकडे इकडे आला तो काय तो -1 आपलं निगेटिव्ह x ऍक्सिस. सो असो ते महत्वाचं नाही. महत्वाचं तुमचं काय की फोकस आणि डायरेक्ट्रिक्स मधला डिस्टन्स. पण सिंपल बघा इथं 0 पासून ते इथपर्यंत डिस्टन्स a झालं. 0 पासून इथं डिस्टन्स -a निगेटिव्ह डिस्टन्स नसतं ते पॉझिटिव्ह पकडायचे कारण डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. मग a प्लस a किती असणार 2a तुमचा डिस्टन्स आहे. डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स आणि फोकस 2a. फक्त a ची व्हॅल्यू काढून घ्या. मग इथे बघा मी फक्त लिहितो डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स अँड फोकस. दोघांमध्ये डिस्टन्स किती दिसते आपल्याला हा a प्लस a 2a. फक्त मला a ची व्हॅल्यू मिळवायची आहे. झालं. मग याचे इक्वेशन दिलेले इक्वेशन पॅराबोलाचं कंपेअर करून घ्या. कंपेअर विथ
कम्पेअर होईल, कारण इक्वेशन काय असतं बघा, y इक्वल टू 4ax, 4a ची व्हॅल्यू त्यांनी 16 दिलेली आहे. मग याचा अर्थ a ची व्हॅल्यू झाली बघा 4 4 जा 16, a ची व्हॅल्यू 4 आहे. आणि जर a 4 आला तर डिस्टन्स मिळालं तुम्हाला 2 into a ची व्हॅल्यू 4 आहे, तर 4 2 जा 8. याचा म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन फोकस अँड डायरेक्ट. आपल्या समोर जो ठेवलेला आहे बघा फंक्शन चॅप्टरचा एमसीक्यू आहे. कुणाकुणाच्या कधी कधी शिफ्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की कळवा, कारण त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला मॅक्झिमम याचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. कारण तुमचे शिफ्ट मला कळायला पाहिजे आणि किती लोक देत आहेत सीईटी आपले ते पण कळलं पाहिजे. तो कसं आपल्याला वाटतं की यातून काही फायदा होतोय का, नक्की आपलं युजफुल आहे का, अजून घ्यायला पाहिजे नाही पाहिजे, तसं मला प्रॉपर कमेंट मध्ये सांगा. जेणेकरून अनकुलाच झाले असेल तर त्याला पेपर कसा गेला नक्की सांगा, म्हणजे इथून पुढे काय करायचे आपण स्ट्रॅटेजी बनवूया. अजून एक आपले 15-20 दिवस आहेत, 20 दिवस 25 दिवस मला हातात आहे सेकंड अटेम्प्ट चालू होण्यासाठी. तो म्हणजे आपण सगळं त्याच्या अकॉर्डिंग प्लॅनिंग करू आणि तिथपर्यंत पोहोचू आणि 100% आपण काय करू, डेडिकेशन देऊ. असं काहीतरी बनवू जेणेकरून मग आपण रिव्हिजन पुन्हा चॅप्टर वाईज खतरनाक असे एमसीक्यू घेऊया पुन्हा, म्हणजे पुढच्या अटेम्प्ट साठी आपण रेडी राहूया. म्हणून मला म्हणायचं ज्यांचं झालं त्यांना पेपर कसा गेला, ज्यांचा बाकी असेल त्याची शिफ्ट कधी आहे सांगा, त्याच्या अकॉर्डिंग तुमच्या समोर मी काय काय करायला पाहिजे, काय काय सगळं स्ट्रॅटेजीज घेऊन येईल. फंक्शनचा जो पेपर क्वेश्चन आला होता बघा आपला काल 13 तारखेच्या शिफ्ट 2 मध्ये, हे फंक्शनचा क्वेश्चन होता बघा. एफ ऑफ एक्स दिला आहे, जी ऑफ एक्स दिला आहे, एच ऑफ एक्स दिला आहे. विचारला काय, एफ डॅश एच डॅश ऑफ जी डॅश ऑफ एक्स. आता एवढं मोठं पाऊस ठरवलं आपण जाते. एक सिंपल वे लक्षात घ्या, तुम्हाला फक्त सगळ्यांचं ऑब्विसली मान्य मला जी ची व्हॅल्यू जी असते जी डॅश ऑफ एक्स पाहिजे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्या मग इथे ठेवणार ते खूप मोठं होईल. तर बेस्ट ऑप्शन काय करा, तुम्हाला याचा कोणता डॅश पटकन निघतो ते बघायचंय. कोणता निघतो म्हणजे बघा, माझं एच ऑफ एक्स इझी आहे आणि एच इथं आहे. मग एच ऑफ एक्स वरून जरी तुम्हाला एच डॅश काढता आला तरी सफिशियंट, फक्त नंबर मिळाला पाहिजे. मग एच ऑफ एक्स मी जर डिफरन्शिएट केलं बघा काय येईल रे, एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 येणार, 3 चा 0 झाला सॉल्व तुमचा. म्हणजे एच डॅश ऑफ एक्स व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे बघा आता हा एफ डॅश ब्रॅकेट मध्ये एच डॅश, आता बघा एच डॅश इथं जी डॅश होता, एच डॅश मध्ये पण या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू यांनी सांगितली एच डॅश ऑफ एक्स व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू तुमची 2 होऊन जाणार पूर्णपणे. म्हणजे तुम्हाला हे सॉल्व्ह करत बसायची गरज नाही, डेरिव्हेटिव्ह घ्या असं करा तसं काहीच गरज नाही, बस इतर मला सफिशियंट आहे. म्हणजे आता काय करायचं तुम्हाला, एच डॅश ऑफ एक्स सॉरी एच डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला पूर्ण 2 मिळाली ना, याची फक्त एच डॅश नाही, एवढी पूर्ण जो ब्रॅकेट दिसतोय बघा याची पूर्ण आन्सर एच डॅश, आणि हा एक्स मानला जाईल, याचा पूर्ण आन्सर 2 आहे, म्हणजे फक्त आतमध्ये 2 येणार आहे. तुम्हाला फक्त एफ डॅश 2 काढायचा आहे. एफ डॅश 2 काढणं अवघड नाही, एफ ऑफ एक्स आहे डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. एफ ऑफ एक्स जर तुम्ही डिफरन्शिएट केलं बघा, एफ ऑफ एक्स आहे माझ्याकडे रूट एक्स स्क्वेअर प्लस 1, याला डिफरन्शिएट करा. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, रूट चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1, आणि त्याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह वरती येणार बघा 2x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. डेरिव्हेटिव्ह झालाय बघा 2 मल्टिप्लाय डिवाइड कट झाला. पण प्रश्न होता आपले एफ डॅश ऑफ काय पाहिजे, 2 पाहिजे, 2 रिप्लेस करा. एफ डॅश ऑफ 2 जर रिप्लेस केला, 2 टाका जिथे आहे तिथे x ला 2 टाकला, 2 1 जा 2 आपण 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1, म्हणजे आन्सर काय येते बघा 2 अपॉन 4 प्लस 1 5, म्हणजे रूट 5 हे तुमचं फायनल आन्सर होतं. एकदम इझी आता एमसीक्यू होता. बऱ्याच लोकांनी जर ते जी ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह काढा आणि टाका, ते कसं करत बसले असतील तर सॉल्व्ह होणं जर अवघड होतं, मग हार्ड गेलं असतं. एकदम इझी वे फक्त डोक्यात घ्यायचं होता. एच डॅश आहे ना, तर एच डॅश मिळतोय ना, तर एच डॅश ऑफ एक्स व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला. एच डॅश ऑफ हे सगळं ब्रॅकेट विचार करू नका, हा एच डॅश ऑफ एक्स आहे असं म्हणायला, आणि याची व्हॅल्यू पूर्ण पण तुम्हाला माहित झाली होती 2 इथे रिप्लेस केला, बस एफ डॅश ऑफ 2 काढायचं होतं, काढला आपण सॉल्व्ह झालं. ट्रिक पण खूप महत्वाच्या आहेत, अप्लाय करता यायला हव्या, नाहीतर रेग्युलर बेसिस करत वगैरे तर खूप हार्ड पण जाईल बघा. चला आता अजून बघूया पुढचा एमसीक्यू कशा गोष्टीवर आला होता. मग हा ट्रिकी एमसीक्यू होता असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा क्वेश्चन आलेला व्हेक्टर वरती आहे. व्हेक्टरचा आताच मागे आपला एमसीक्यू घेतला होता, एक कोप्लेअरचा आला होता. हा दुसरा एमसीक्यू आला त्या समोर बघा व्हेक्टरचाच, बघूया कशावर आहे. एकदा चला मॅथ्सचे आयसी क्रेसी करून टाकूया. एकदम इझी आहे, इझी इझी क्वेश्चन आहे, एवढं काय हार्ड नाहीये. तुम्ही जर थोडंसं डोकं लावलं तर काय मला वाटतं एवढं विशेष हार्ड नाही, पण डोक्यात कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. ट्रिक आहे, जरा ट्रिक आहे मान्य आहे मला. इथे बघा तुमचा आर बार क्रॉस ए बार, आणि इथं बघा आर बार क्रॉस बी बार, दोन वेक्टर्स आहेत. हे दोन वेक्टर तुम्हाला जेव्हा इंटरसेक्शन करायचं असतं तेव्हा दोन इक्वेशन सॉल्व्ह करावे लागतात. मग एका दोन इक्वेशनचे काय करतो आपण, ऍडिशन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो, जेणेकरून ते कॅन्सलेशन होत असतं. तिथे काय करा, दोन वेक्टर आहे दोघांचे ऍडिशन करू, कारण जेणेकरून आर बार मला कॉमन निघेल, आर बार दॅट इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तयार होईल. तो दोघांची मी जर ऍडिशन केली बघा, आर बार क्रॉस ए बार प्लस आर बार क्रॉस बी बार, म्हणजे एलएचएस ची एलएचएस सोबत ऍडिशन करा, आरएचएस च्या आरएचएस सोबत, बी बार क्रॉस ए बार प्लस ए बार क्रॉस बी बार. आता सर्वांना माहित आहे क्रॉस प्रोडक्टचा थोडा रूल पण माहित असावा. बी बार क्रॉस ए बार जर तुम्ही रिव्हर्स उलटा केला तर उलटा होतो,
पण साइन मात्र चेंज होतं, म्हणजे मायनस येतो आणि हा प्लस ए बार क्रॉस बी बार. तो मायनस ए बार क्रॉस बी बार आणि हा प्लस ए बार क्रॉस बी बार कट झाला, म्हणजे उत्तर 0 आलं. आणि लेफ्ट हँड साइड जर काय कॉमन घेता येते मला, आर बार कॉमन घेता बघा, आर बार क्रॉस कॉमन घेतला, काय उरेल तुमचा ए बार प्लस बी बार. आणि त्यानंतर आता एक काम करा शेवटचं, की आर बार ही टर्म जर राईटला पाठवली त्याच्यासोबत काय एक कॉन्स्टंट किंवा स्केलर तयार होतो, दॅट इज लॅम्बडा इन ब्रॅकेट आर बार ए बार प्लस बी बार. तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, फ्रॅक्शन असो, काही असो, काही गिंजन नाही, फक्त लॅम्बडा इथं स्केलर तयार होणार आहे एवढं मात्र कन्फर्म. आता बस ए बार प्लस बी बार तुम्हाला इथे फक्त ए बार आणि बी बार ऍडिशन करा. झालं ए बार बी बार ऍडिशन काय का ओरली लॅम्बडा इन ब्रॅकेट ए बार बी बार दिलाय तुम्हाला इथे बघा, ऍडिशन आय प्लस आय टू आय. त्यानंतर बघा जे नाहीच आहे, म्हणजे बघ एकच जे राहील. त्यानंतर के मायनस केच आहे तेवढंच राहील. झालं. तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचारलं होतं, झालं तयार. बघा काय आलं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, आयचा स्केलर टू आलाय, जेचा 1 आहे, केचा मायनस 1. दिस इज युअर फायनल आन्सर. हा होता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. एकदम इझी एमसीक्यू होता हा वेक्टरचा. फक्त थोडं तुम्हाला एक माहित असावं की दोघांची एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असतं, ती प्रोसेस काय म्हणून सांगतोय. बघा शिफ्टचे अनालिसिस करणं एवढं गरजेचं आहे, कारण तुम्हाला कन्सेप्ट माहित झालं तर या टाईपचा एमसीक्यू आला की तुम्हाला पटकन डोक्यात येईल. म्हणून पटपट पटपट एक एक एमसीक्यू आपल्या हाताकडून गेला पाहिजे. चला पुढच्या एमसीक्यू बोलूया. चला झटपट पटापट एक्झाम सोडूया पटापट. काय एमसीक्यू दिलाय बघा, एकदम इझी असा ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रेशन एमसीक्यू बघा. इंटरेस्टिंग एमसीक्यू, मजा येते बस सोडवायला. y इज इक्वल x क्यूब दिलाय, x इज इक्वल 0 दिलाय, y इज इक्वल 8 दिलाय. सिंपल आहे, लिमिट काय 0 टू 8 आहे. जर y चं लिमिट 8 पर्यंत आहे तर y चं लिमिट अजून माहित पाहिजे होतं, एक लोअर लिमिट. एक काम करा, x चं जर 0 टाकलं तर x 0 टाकलं तर y काय येणार तुमचा 0 येणार. इट मीन्स y चं लिमिट पण काय y इज इक्वल 0 टू y इज इक्वल 8 हे लिमिट झालं. जर तुम्हाला लिमिट माहित झालं तर एरिया काढणं काहीच अवघड नाही. एरिया डायरेक्टली मी घेऊ शकता 0 टू 8 विदाउट डायग्राम विदाउट ग्राफ काढता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ही लिमिट y चं आहे बघा 0 टू 8. जर y चं लिमिट असेल तिथे dy येतो आणि अपोजिट व्हेरिएबल इथे x असतं. बस याचे व्हॅल्यू सांगायचे तुम्हाला 0 टू 8. x व्हॅल्यू मिळवा, y इज इक्वल टू x क्यूब, x काय येणार आहे, टेकिंग क्यूब रूट घ्या. याचं क्यूब रूट जर घेतलं क्यूब रूट तर y चा पॉवर क्यूब रूट म्हणजे 1/3 असतो. याचा क्यूब आणि क्यूब रूट कट झाला, दॅट इज x. म्हणजे x चे व्हॅल्यू y चा पॉवर 1/3 येईल. बस इथून मिळवा, आता याचा आन्सर एरिया निघून जाईल. किती एरिया बघा, पॉवर 1/3 आहे, पॉवर इकडे वाढवा, म्हणजे वाढवा म्हणजे ऍडिशन 1 + 3 4/3 आपण 4/3 येतो. 4/3 चा उलटा काय होणार आहे, 3/4. हे झालं तुमचं लिमिट 0 टू 8. चला आता एरिया मिळवायचा, किती एरिया येतो बघा 3/4 इन ब्रॅकेट अप्पर लिमिट पुट करा. 8 जर टाकला मी 8 पॉवर 4/3 मायनस लोअर लिमिट 0 होणार, काही फरक पडणार नाही. म्हणजे एरिया आला माझा a इज इक्वल टू 3/4. किती आला बघा 8 चा क्यूब रूट, 8 चा क्यूब रूट काय येतो 2 आणि 2 चा पॉवर 4 इट मीन्स 16. म्हणजे एरिया आला आपला 4 1 जा 4 4 4 16 4 3 जा 12 स्क्वेअर युनिट. बघा ज्याचे ज्याचे शिफ्ट नंतर आहे विद्यार्थ्यांकडून कसे एमसीक्यू वाटलं तुम्ही नक्की सांगा. हार्ड होते इझी होते, तुमच्या शिफ्टला आले तर नक्की कसं वाटलं असतं सांगायला विसरू नका, कमेंट मध्ये नक्की कळवा. काय म्हणजे एवढं एमसीक्यू सोडून अशी इंटरेस्टिंग अशी मजा येते, असं वाटतं बोर्डचे एमसीक्यू सोडण्यासारखं वाटतंय. आणि मुलं म्हणतात हार्ड आहे. हार्ड आहे ऑब्विसली, 8-10 एमसीक्यू हार्ड असतात. मी म्हटलं काय तुम्हाला, पण खूप हार्ड नाही. ते 8-10 एमसीक्यू भाऊ करतात. बाकीचे एमसीक्यू तर तुम्हाला 30-35 एमसीक्यू तर आरामात सोडायला पाहिजे होते शिफ्ट 2 मध्ये. एवढे पण हार्ड नव्हते. चला बघूया अजून पुढचा एमसीक्यू. बघा ऍप्लिकेशन डेफिनाइट होता, एकदम एरिया काढायचा होता. यात काय विषय हार्ड वाटला असेल तुम्हाला चेक करा. चला डोंट टेक अ टेन्शन, ओनली पे अटेन्शन. लुक ॲट हिअर. कसा क्वेश्चन वाटतो तुम्ही बघा आता. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू काय विचारलंय, फक्त याला इक्विव्हॅलेंट फॉर्म काय. आता हे एक्झाम्पल सोडवायचे तुमच्याकडे 2-3 वे आहेत. कोणते वे, एक ते याचा ट्रुथ टेबल ड्रॉ करा आणि याचा कोणाचा यांच्या चौघापैकी कोणाचा ट्रुथ टेबल इक्वल येईल ते तुमचं इक्वल असणार आहे. पण हे लेंदी होईल कारण तुम्हाला ते खूप कॉलम ड्रॉ करावे लागतील. तर दुसरा वे काय, तुमचे लॉज वगैरे अप्लाय करून पण होऊ शकतो. तिसरा वे आपण काय करू, आपण जरा थोडंसं काय म्हणू आपण कागडे सरांचा मास्टर स्ट्रोक म्हणूया आपल्याला. काय फक्त एक हे करू आपण थोडंसं डोकं लावा की ट्रायल बेसिस. ट्रायल बेसिस म्हणजे काय, की समजा पी आणि क्यूच्या व्हॅल्यू अशा काही ठेवा की पी आणि क्यूच्या व्हॅल्यू बघा, जसे एकदा टी ठेवा, टीएफ ठेवा, ऑप्शन ओमिटिंग मेथड अप्लाय करायची. समजा मी पी आणि क्यू ला समजा ट्रू आणि ट्रू ठेवला, बघा ऑप्शन ओमिटिंग करून फास्ट आन्सर होईल. बघा मला सांगा, क्वेश्चन मध्ये टी आणि टी ठेवला तर टी डबल इम्प्लाइज टी काय येणार तुमचं, तुम्हीच बघा निगेशन तसाच टी डबल इम्प्लाइज टी. याचा आन्सर काय होईल बघा, तर डबल इम्प्लाइज ट्रू दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येतो, म्हणजे याचा आन्सर ट्रू आला. पण ट्रूचा निगेशन आहे म्हणजे फॉल्स उत्तर येईल. मग आता चेक करा ऑप्शन मध्ये ज्याचा आन्सर फॉल्स येईल तो तुमचा आन्सर इक्वल असणार आहे. चेक करू कोण कोणाचे ते. पहिला ऑप्शन मी पी ला तर ट्रू टाकला, ट्रूचं निगेशन काय झालं बघा फॉल्स.
क्यूला पण ट्रू टाकलं, ट्रूचं निगेशन काय झालं फॉल्स. डबल इम्प्लाय ट्रू, दोन्ही एफ असेल तर उत्तर याचं ट्रू येतं, पण आपलं ट्रू नाही, आपल्याला फॉल्स पाहिजे होता, ऑप्शन ए आउट झालं. दुसरा पण चेक करायचं, टी टाकलं आपण पीचं, पीला टी टाका, ट्रूचं निगेशन काय झालं फॉल्स. क्यूला काय टाकलं आपण ट्रू. एफ इम्प्लायचा रूल काय असतो, टीएफ असेल तर एफ घ्या, टीएफ नाही म्हणजे एफ येणार नाही, याचं पण आन्सर ट्रू येईल, म्हणजे याचं पण आन्सर फॉल्स, म्हणजे आपलं येणार नाही, कारण फॉल्स आला तर आपला ऑप्शन होईल. पुढचा चेक करा, पीला टी टाकलाय आपण टी, इम्प्लायस क्यूला टी टाकलाय, टीचं निगेशन फॉल्स, म्हणजे टीएफचं आन्सर फॉल्स येत आहे. फॉल्स फ्रॉम फॉल्सचं निगेशन काय होणार तुमचं ट्रू, पुन्हा ट्रू आलं म्हणजे हे आपण ऑप्शन होणार नाही. शेवटचं ट्राय, पीला टी टाकलंय, क्यूला पण टी, टीचं निगेशन फॉल्स. डबल इम्प्लाय करून काय असतं, दोन्ही टी असेल तर टी घ्या, पण दोन्ही टी नाही आहेत, मग आन्सर फॉल्स येणार. फॉल्स म्हणजे आपला ऑप्शन मॅच झाला, दॅट इज ऑप्शन डी. कसं वाटलं बघा, ट्रायल बेसिस ऑप्शन बेसिस असा एमसी झाला होता तुमचा 13 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये. एकदम इझी असा एमसी होता बघा. मी म्हणेल कोणता विद्यार्थी असेल तर 25-30 एमसीक्यू तर आरामात जमायला हरकत नव्हतं, बाकी 20 मान्य करू आपण, थोडेफार हार्ड लेवल वगैरे असेल तर त्याच्या अकॉर्डिंग, विद्यार्थ्याच्या अकॉर्डिंग म्हणतोय मी. तर ते एमसीक्यू मला तर नॉर्मल वाटतंय, एक 10-15 एमसीक्यू फक्त तेवढी जरा थोडीशी मॉडरेट लेवल आहे असो. चला हा पण एमसीक्यू झाला बघा, लॉजिकचा होता, मॅथमॅटिक्स. चला चला चला, या 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 गणित समजून घ्या. बघा काय दिलाय आपल्याला, ट्रिगो 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 साइन कॉस साइन कॉस, घाबरायचं नाही घाबरायचं नाही, लक्ष द्यायचं बघा, एकदम इझी असं टाईप आहे. काय सांगतोय तुम्हाला, हे काय म्हणून आपण याला एक प्रिन्सिपल व्हॅल्यूचा टाइप आहे. हा प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये इन्व्हर्स फंक्शन आले म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू विचारला गेलेला सर. तो सिंपल वे, पटपट काय करा, रेडियन मध्ये मिळतं व्हॅल्यू डिग्री मध्ये लिहा, कॅल्क्युलेशन फास्ट होईल. नाही तर काय होतं, रेडियन मध्ये लिहिलं तुम्हाला ते डिआमीटर सेव्ह वगैरे करायला खूप वेळ लागतो. तर बेस्ट ऑप्शन टॅन इन्व्हर्स 1, टॅनच्या कोणत्या अँगल वन असते 45 डिग्री, हे 45 दिला, प्लस सगळे डिग्री मध्ये लिहितो. कॉस, कॉसच्या कोणत्या अँगल हाफ आहे, कॉसची 60 डिग्री व्हॅल्यू हाफ असते, दॅट इज 60, प्लस कॉसच्या साइनच्या कोणत्या अँगल हाफ आहे, तर साइन 30 डिग्री डिवाइड बाय टॅनच्या कोणत्या अँगल √3 असते 60 डिग्री मायनस, आणि सेकच्या कोणत्या, आता जे निगेटिव्ह आलाय बघा, निगेटिव्ह जर असेल तर फक्त हे साधा गोष्ट लक्ष द्यायला हवी, सेकंड क्वार्टरचा पार्ट आहे, सेक निगेटिव्ह इथे असतो. इथे म्हटलं की 1 मायनस 180 मायनस थिटा, सेक इथे निगेटिव्ह असतो. आता मग काय करा, सेकच्या कोणत्या अँगल 2 आहे, तर सेक म्हणजे कॉसचा उलटा असतो. कॉसच्या कोणत्या अँगल व्हॅल्यू 2 च्या रेशो 1/2, कॉसच्या कोणत्या अँगल 1/2 असते, तर कॉस 60, कॉस 60 म्हणजे मग सेक 60 ची व्हॅल्यू 2 आहे. पण सेक 60 निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह पाहिजे असेल तर 60 डिग्री मायनस करा 180 मधून, 180 मधून जर 60 मायनस केलं किती येणार तुमचं 120, म्हणजे इथे येणार फक्त 120 अँगल. झालं, मला वाटतं आता कॅल्क्युलेशन करून घ्या, किती झाले बघा, वरती 60 आणि 30 90, 90 प्लस 45 इट मीन्स 135 डिवाइड बाय 60 मायनस 120 इट मीन्स मायनस 60. त्यानंतर हे मायनस साइन ऍडजस्ट कितना भाग जाईल बघा, 15 चा टेबल बघा, 15 च्या टेबल मध्ये भाग जाईल, 15 डिवाइड करा, 15 9 जा आणि 15 4 जा, -9/4 हे याचा आन्सर होतं. काय अवघड वाटलं, किती हार्ड होतं एमसीक्यू तुम्ही सांगा, कसं वाटतं एमसीक्यू नक्की कमेंट करून कळवा, मला कळू द्या की तुम्हाला किती पण इझी किती हार्ड वाटतंय. मी एमसीक्यू आपल्यासमोर ठेवला, ट्रिगोचा होता बघा, एवढा इझी आला. मागे एक सोडवलं होतं बघा, पण तो कशा होता, प्रिन्सिपल सोल्युशनचा सम होता, माझ्या जनरल सोल्युशनचा एक्झाम सोडवला आपण. तर पुढचा अजून सम बघूया कशावर आलेला आहे. मॅट्रिक्सचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काय दिलं, ए मॅट्रिक्स दिसतं बघा, सेक टॅन भीती वाटते, भीती वाटते, घाबरायचं नाही घाबरायचं नाही, एकदम इझी, फक्त बारकाईने रीड करायचं बघा. ए मॅट्रिक्स दिला, सेक मायनस टॅन आणि सेक थीटा, काही अडचण नाही, येऊ द्या सम, काही पण विचारलंय काय, तर विचारलं ए प्लस ऍडजॉइंट ऑफ इज इक्वल टू 4i, हे गिवन कंडिशन आहे, थीटाची व्हॅल्यू काय असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, हे प्रूफ कंडिशन बघा, जसे मांडू आपण, ए मॅट्रिक्स म्हणजे आहे तसं मांडून घ्या. काय तुमचा सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि सेक थीटा, त्यानंतर प्लस ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए जर मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होतं, जो मॅट्रिक्स ए असतो त्याचे फक्त डायगोनल एलिमेंट काय होतात तुमचे, काय डायगोनल एलिमेंट इंटरचेंज होतील बघा. हा सेक थीटा इंटरचेंज केलं तर काही चेंज होणार नाही, सेक सेक सेम आहे, त्यामुळे इथे सेक आणि इथे सेक. आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे त्याचं साइन बदला, मायनस मायनस दोन्ही प्लस होऊन जातील, म्हणजे टॅन थीटा टॅन झाला बघा ऍडजॉइंट ऑफ ए. त्यानंतर राईट साइडला काय बघा, राईट साइडला आहे 4 इंटू आय, आय म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 झालं. आता सिम्प्लिफाय करा, सिम्प्लिफाय म्हणजे यांची ऍडिशन करून घ्या, किती झाले बघा ऍडिशन, दोन मॅट्रिक्स सेक प्लस सेक थीटा दॅट इज 2 सेक थीटा, मायनस टॅन प्लस टॅन 0, मायनस टॅन प्लस टॅन 0, सेक प्लस सेक 2 सेक थीटा, आणि राईट साइडला 4 ने मल्टिप्लाय करा आतमध्ये, 4 1 जा 4 0 0 4. चला दोन्ही साइड इक्वेट करून घ्या, जर इक्वेट केला तर 2 सेक थीटाची व्हॅल्यू मला 4 दिसते, म्हणजे 2 सेक थीटा इज इक्वल टू 4. मग सेक थीटा किती आला रे, 2 ने डिवाइड करा, 2 2 जा 4,
सेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 2 असते? तर मला वाटतं सेक 60 डिग्रीची व्हॅल्यू 2 असते. 60 म्हणजे तुमचा π/3. एवढा इथे एमसीक्यू होता बघा. सेक म्हणजे कॉसचा उलटा असतो. 1/2 कॉस 60 ची व्हॅल्यू असते म्हणजे सेक 60 करेक्ट झालं. काय अवघड होतं बघा, त्याने काय केलं, फक्त तुमचा मॅट्रिसेस मध्ये ट्रिग्नोमेट्री घुसवलाय. कशातही काही टाकू दे, हरकत नाही, कन्सेप्ट त्यात आहेत ना ते महत्वाचं आहे. तर आपण जरा मॅट्रिसेसचा तर तुमच्यासमोर मी थोडं एक एक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. समजून घ्या, कसं वाटतं नक्की सांगा. समजतंय का? अजून किती घ्यायला पाहिजे तुम्ही सांगा, मी तुम्हाला खूप मदत करायला तयार आहे. पण तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे करा. तुम्ही जर तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की मी पण तुमच्यासाठी 100% द्यायला तयार आहे. पण तुमचे मला रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला समजतं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तर समजतंय, एकदम व्यवस्थित अनालिसिस आहे. अजून काही पाहिजे असेल अजून सांगा. तुमच्या शिफ्ट केले ते सांगा. पेपर जे झाले ते कसे गेले तेही सांगा. हरकत नाही, पेपर अवघड गेला नो प्रॉब्लेम. सेकंड अटेम्प्ट आपल्यासाठीच आहे. त्या विचार करा, जेव्हा मागच्या वर्षी याच्यापेक्षा हार्ड लेवल होते विद्यार्थी मित्रांनो, 2025 एमसीक्यू सुटत नाहीये, चेक करा. तर ते एमसीक्यू त्या मुलांना डबल चान्स होता का? नाही, त्यांना अवघड गेलं ना, पण त्यांना सेकंड चान्स होता. बिचाऱ्यांची वाईट अवस्था म्हणायची आहे. तुम्ही भाग्यवंत आहात की तुम्हाला दुसरा अटेम्प्ट सुद्धा मिळालाय. नशीबवान म्हणूया तुम्हाला, परत निगेटिव्ह मार्किंग पण नाहीये. पण दुसरा अटेम्प्ट आहे तर दुसरा अटेम्प्ट तर वायाला घालवायचं नाहीये. पहिल्या अटेम्प्टने तुम्हाला दाखवून दिलं. जर पहिला तुम्हाला अटेम्प्ट हार्ड गेला असेल तर सेकंड अटेम्प्ट तुम्हाला मध्ये कशासाठी आहे की तुम्हाला पहिल्याने दाखवून दिलं की अरे हा कसा आहे, कितपत हार्ड येऊ शकतो. म्हणजे तुम्ही जागे झाले, अरे नाही नाही मी सेकंड मध्ये हे मिस्टेक करणार नाही. म्हणजे तुम्हाला मिस्टेक अवॉइड करण्यासाठी पण तुम्हाला काय मिळालं, एक चान्स मिळालाय. तसं मागच्या वर्षी मुलांना मिळालं का नाही, म्हणून तुम्ही भाग्यवंत आहात. म्हणजे मी भाग्यवंत नाही, चांगले सौभाग्यवंत म्हणावं लागेल तुम्हाला. सो मला काय म्हणायचं की प्रॉपरली त्याचा यूज करा. आहे ना तर वेळ वाया घालवू नका, पेपर झाला रिलॅक्स होऊ नका. आहे चान्स तर युटिलाइज करा. तर पुढचा एमसीक्यू बघूया आपण कशावर आहे लगेच. बघा तुमच्यासमोर पुढचा क्वेश्चन जो मांडलेला आहे मी, तो कशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा लाईन्स अँड प्लेन्स. लाईन्स अँड प्लेन्स नाही, आपला कसा वेक्टरचा आहे, 3D पार्ट आला बघा. 3Dचा आहे बघा. अल्फा बीटा गॅमा आर डिसेस ऑफ अ लाईन. डिसेस बद्दल बोललं गेलंय. देन सम ऑफ साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा अँड कॉस टू अल्फा प्लस कॉस टू बीटा प्लस कॉस टू गॅमा यांची या दोघांची सम काय येईल विचारलं गेलंय. 3Dचा पार्ट आहे बघा वेक्टर मधला आपला. असो काय, मग काय करायचं पहिले वन बाय वन. एक बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल की काय 3Dचा फॉर्म्युला होता बघा. तर कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा याची व्हॅल्यू काय असते तुम्हाला माहिती आहे, याची व्हॅल्यू 1 असते. बस याचा एवढा एकाच फॉर्म्युला यूज करायचा. तुम्हाला दोघांच्या व्हॅल्यू काढायच्या, नंतर मग त्याची सम करू आपण. चला मला कॉस आणि साइनचं विचारलंय तर मग कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये करा. आयडेंटिटी वापरा. कॉस स्क्वेअर थीटा काय असतो 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग कॉस स्क्वेअर ला मिळेल 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. कॉस स्क्वेअर बीटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा. कॉस स्क्वेअर गॅमा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. किती ऍडिशन झाली बघा, 1 प्लस 1 प्लस 1 हे 3 झाले. मायनस जर कॉमन घेतला मी तिघांचा पण, तर मायनसचा होईल प्लस साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. त्यानंतर हा प्लस 3 तसा प्लस 1 लेखला मायनस 1 आणि मायनस तर पूर्ण ब्रॅकेट पलीकडे गेला प्लस होऊन जाईल. म्हणजे 3 मधून 1 गेला 2. 2 आन्सर येईल कशाचं, तर साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा. काय वाटतं बघा, याचा आन्सर तुमच्यासमोर 2 आले. कशाचा 2 आले, या पहिल्या या ब्रॅकेटचा आन्सर मला मिळाला. आता उरलाय दुसऱ्या टर्मचं. आता याचा मग फॉर्म्युला रेडीमेड कॉस टू अल्फा कॉस टू बीटा म्हणजे कॉस टू बीटा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल बघा. कॉस टू बीटा काय असतो बघा, त्याचे कॉस टू बीटा 3-4 फॉर्म्युले, 4 तर नको आपल्याला. आपल्याला असं पाहिजे की कॉस मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे, कारण याचा फॉर्म्युला माहिती आहे. मग कॉस वाला फॉर्म्युला आहे की 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 हा फॉर्म्युला आहे बघा तुमच्या डबल अँगलचा. मग हा यूज करायचा आणि याचा आन्सर मिळवायचा बघा आता. चला कॉस टू अल्फा म्हणजे काय होईल या फॉर्म, 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे अल्फा आहे आपला, अल्फा मायनस 1 प्लस कॉस टू बीटा काय म्हणता येईल 2 कॉस स्क्वेअर बीटा मायनस 1 प्लस कॉस टू अल्फा काय म्हणता येईल 2 कॉस स्क्वेअर गॅमा मायनस 1. आणि मग मी फॉर्म्युला फक्त यूज केला, हे 2 थीटाचा फॉर्म्युला एवढा यूज केला 3 वेळा. आता ऍडिशन करून घ्या बघा. एक काम करा, 2 कॉस स्क्वेअर अल्फा 2 कॉस स्क्वेअर बीटा 2 कॉस स्क्वेअर गॅमा 2 कॉमन घेतला मी. आत उरेल बघा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. मायनस किती झाली, हे मायनस 1 मायनस 1 मायनस 1 दॅट इज मायनस 3. आणि तुम्ही जर पाहिलं 2 कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती असते 1 मायनस 3. 2 1 जा 2 मायनस 3 म्हणजे मायनस 1. पण फायनली तुम्ही जर पाहिलं तर याचं आन्सर आलेलं आहे, आलं होतं 2 आणि याचा आन्सर आलेला आहे मायनस 1. आणि दोघांचे तुम्हाला ऍडिशन विचारले किती ऍडिशन होणार बघा. याचा आन्सर किती आला बघा 2 आणि याचा आन्सर मायनस 1. 2 मायनस 1 किती होणार तुमचा
2 प्लस मायनस 1 ऍडिशन जर केली तर 2 मायनस 1 दॅट इज आन्सर 1. हे आपलं फायनल आन्सर होतं ऑप्शन डी. काय एमसीक्यू अवघड वाटला कसा वाटला बघा. एकदम इझी एमसीक्यू होता. हाही अवघड नव्हता. फक्त थोडी आयडेंटिटी माहित पाहिजे. आयडेंटिटीज माहित पाहिजे ना. कॉस थीटा असेल तर साइन थीटा प्लस कॉस थीटा 1. इथं कॉस थीटा आहे डबल अँगल फॉर्म्युला येत असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. अदरवाइज कसं जमेल. एवढं इझी होतं. तर बघू पुढचा एमसीक्यू ठेवलाय बघा. काय आहे इंटिग्रेशनचा आहे रूट 1 प्लस साइन एक्स dx. हा एमसीक्यू थोडासा ट्रिकी म्हणायला हरकत नाहीये. जरा ट्रिकी होता पण एवढा पण नाही. कारण ट्रिकी कशामुळे की आता सॉल्व्ह केल्यानंतर ऑप्शन मॅच होत नव्हते. बघूया आपण काय अडचण येते. चला बघा तुमच्यामध्ये सॉल्व्ह करायला बघा एवढा इझी नाही. इझीच एमसीक्यू म्हणेल मी फक्त थोडंसं एक शेवटी ट्रिक होते. बघूया. पहिलं पार्ट तुम्हाला एक माहित असावं 1 प्लस साइन एक्स चा फॉर्म्युला जो असतो 1 प्लस साइन एक्स चा हा शॉर्टकट म्हणूया. 1 प्लस साइन एक्स चा फॉर्म्युला असतो बघा तुमचा कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. हे ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म्युला असतो बघा. ब्रॅकेटचा स्क्वेअर फक्त 1 प्लस साइन एक्स हा शॉर्टकट आहे हा. तर 1 प्लस साइन एक्स जर हा फॉर्म्युला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इथं रूट विचारलाय. मग रूट जर म्हणत असाल तर याला जर रूट दिलं तर याचा स्क्वेअर कट होऊन जाईल. म्हणजे फक्त काय येणार तुमचा cos x बाय 2 प्लस sin x बाय 2. बस ही व्हॅल्यू इथे रिप्लेस करा. रूटची व्हॅल्यू काय माझ्याकडे cos x बाय 2 प्लस sin x बाय 2. हा शॉर्टकट आहे बघा. डेरिव्हेटिव्हचा लक्षात असला पाहिजे तुमचा. कारण याच्यावर एमसीक्यू बरेच झाले देऊन मागे. बस आता झालं याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. cos इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे काय तर sin साइन एक्स बाय 2. पण x चा कोएफिशियंट हाफ आलाय डिवाइड बाय हाफ करावा लागेल मला. डिवाइड बाय हाफ केला हाफ तर म्हणून फक्त 2 येईल वरती. त्यानंतर पुढे प्लस साइन चे इंटिग्रेशन मायनस कॉस होईल. मायनस कॉस ऑफ x बाय 2. याला पण डिवाइड बाय हाफ करावा लागेल. x चा कोएफिशियंट हाफ आहे. पण हाफचा रेशो म्हणून काय होईल फक्त 2 होईल वरती 2 मल्टिप्लाय होईल. इथपर्यंत तुम्ही आलेले आहात. बघा ऑप्शन कुठे मॅच होतोय का? तर ऑप्शन मात्र मॅच होत नाहीये. ऑप्शन बघा मी 2 जरी कॉमन घेतला काय होणार आतमध्ये sin x बाय 2 मायनस कॉस x बाय 2. ठीक आहे इथपर्यंत मी आलो. आता कॉमन घेतल्यानंतर तरी ऑप्शन मॅच होत नाहीये. मग त्याने चेक करा थोडंसं रूट टू चा काहीतरी संबंध आहे. रूट टू आलाय. एक काम करू साइन आणि कॉस आहे सगळं आन्सर बघा साइन मध्ये आले. मग साइन ची ऍडिशन करण्याची दोन पद्धतीने आन्सर आला असता. एक तर मग साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करा. कुणाचा पण प्रत्येकाचा मध्ये खूप लेंदी होईल. सो एक काम करा मध्ये मायनस साइन आपण बघू. मायनस साइन जर असेल मध्ये तर म्हणजे मायनसचाच आन्सर तुमचा येणार हे एक मात्र कन्फर्म झालं बघा. एक तर काय मायनसचा कोणता साइन एकदा चेक करू आपण. ठीक आहे 1 बाय 1 हा मायनसचा म्हणजे कोणता ए किंवा सी होऊ शकतो. तर चेक करू आपण काय चेक करा साइन आणि कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू सेम असते. साइन आणि कॉसची बघा 45 डिग्रीची व्हॅल्यू सेम असते. मग मी काय करेल बघा 1 बाय रूट 2 मल्टिप्लाय करतो. बघा काय करतो मी ब्रॅकेट मध्ये 1 बाय रूट 2 ने मल्टिप्लाय केलं 1 बाय रूट 2 साइन x बाय 2 1 बाय रूट 2 cos x बाय 2. आता रूट 2 ने 1 बाय रूट 2 तुम्ही रूट 2 ने डिवाइड केलं याचा अर्थ रूट 2 ने मल्टिप्लाय पण आला पाहिजे बाहेर. म्हणजे ऍडजस्टमेंट केली आपण रूट 2 ने मल्टिप्लाय डिवाइड. मल्टिप्लाय चं रूट 2 वरतीच ठेवला डिवाइड चं रूट 2 ने आत मल्टिप्लाय केलं. आता सिम्प्लिफाय करा आतमध्ये काय सिम्प्लिफाय तो 1 बाय रूट 2 रूट 2 sin x बाय 2 तुमचा तसाच. हे साइनचा आता तुम्हाला साइनचा फॉर्म्युला बनवायचा आहे ना. कारण साइन ए प्लस बी असेल साइन ए मायनस बी असेल फॉर्म्युला काय असतो साइन कॉस कॉस साइन. म्हणजे इथे साइन आहे. कॉसच्या कोणत्या अँगल 1 बाय रूट 2 आहे cos पाय बाय 4. इथे cos x बाय 2 आहे. कॉसच्या कोणत्या साइनच्या कोणत्या अँगल 1 बाय रूट 2 sin पाय बाय 4. पुढे रूट 2 रूट 2 आणि बघा फॉर्म्युला साइन कॉस कॉस साइन फॉर्म्युला झाला बघा साइन ए ए म्हणजे तुमचा x बाय 2 मिडल साइन सबट्रॅक्शन असल्यामुळे मायनस साइन येणार आहे आणि हा पाय बाय 4. म्हणून म्हटलं मी मायनस असल्यामुळे मायनसचा ऑप्शन होता. बघा कोणता ऑप्शन आहे 2 रूट 2 sin x बाय 2 मायनस पाय बाय 4. सी ऑप्शन याचा आन्सर होतं. कोणी कोणी सॉल्व्ह केलाय कुणाला बरोबर आला ते चेक करा. असा हा एमसीक्यू होता. थोडं ट्रिकी म्हणावं लागेल. थोडं एक ह्या कन्सेप्ट डोक्यात आल्या पाहिजे इथे आल्यानंतर. नाहीतर मग काय होईल आपण एक थोडा अंदाज होता मायनस साइन मुळे तुम्ही मायनस वर टिक करू शकत होता. बस एवढं मात्र सांगेल. अशी एमसीक्यू होते बघा तुमच्यासमोर एमसीक्यू जो मांडलेला आहे हा डिफरन्शियल इक्वेशनचा एमसीक्यू आहे. ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल जो लास्ट एक्सरसाइज म्हणू आपण. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा आहे. काय दिलाय तर सराउंडिंग बॉडी टेम्परेचर दिलेला आहे. असं न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग जर असेल तर काय होतं तुम्ही डायरेक्ट इक्वेशन मांडतो. इक्वेशन काय असतं आपलं बघा लॉ थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू टेम्परेचर डाऊन होतं मायनस केटी प्लस हे आपलं मेन फॉर्म्युला आहे. तो असो ते ईच्या मांडण्याऐवजी काही लोकांना ही इझी पडतं याने जरी सॉल्व्ह करता चालेल. थोडे स्टेप लागू द्या नो प्रॉब्लेम पण आन्सर परफेक्ट यायला हवं. सो थीटा नॉट म्हणजे काय सराउंडिंग टेम्परेचर. सराउंडिंग टेम्परेचर इथं बघा दिलंय 20 डिग्री. मग मी त्या थीटा नॉटला लगेच रिप्लेस करतो तुमचा 20 बघा 20. त्यानंतर हे तुमचं इक्वेशन नंबर 1 आहे. आता इथून पुढे 1 बाय 1 सॉल्व्हिंग करा. काय की जेव्हा तुमचा टायमिंग 0 होता तेव्हा बॉडीचं टेम्परेचर किती दिलंय तर बॉडीचं टेम्परेचर दिलं बघा 100 दिलं होतं. पण झालं थीटा जर तुमचा T0 आहे तर थीटा 100 टाका. काय व्हॅल्यू येईल बघा तुमची लॉग थीटा 100 100 मायनस 20 म्हणजे 80 येणार. टायमिंग 0 म्हणजे 0 झाला दॅट इज द व्हॅल्यू ऑफ सी.
सी माहित झाला, सी ची व्हॅल्यू सी च्या जागी ठेवून द्या. काय आन्सर आलं मग लॉग थिटा मायनस 20 इज इक्वल टू मायनस केटी प्लस सी ची व्हॅल्यू बघा लॉग 80 इथपर्यंत आले. हे प्लस लॉग पण लेफ्टला आणा. काय होईल मग माझं लॉग थिटा लॉग प्लस लॉग 80 कडे आला मायनस लॉग 80 होईल. मग लॉग ए मायनस लॉग बी चा रूल काय असतो a अपॉन बी म्हणजे थिटा मायनस 20 अपॉन 80 होईल बघा. इकडे बघा फक्त मायनस केटी. हे नवीन इक्वेशन तो झालं तुमचं. नंतर बघा आता न्यू इक्वेशन झाल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला आता नवीन कंडिशन फॉलो करा. नवीन कंडिशन काय की आता टायमिंग आधी तुम्ही 0 घेतला होता. आता टायमिंग किती झाला तुमचा इथे बघा 20 मिनिट्स बघा इथे 20 मिनिट दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा टायमिंग 20 झाला तेव्हा बॉडीचं टेम्परेचर किती झालं 100 होतं आधी 100 वरून किती आलंय 60 डिग्री झालंय बघा. मग थिटा 60 टाका आता बघा ही व्हॅल्यू टाकू बरं इक्वेशन 2 मध्ये लॉग थिटा किती टाकायचं 60 मायनस 20 तुमचा होणार बघा 40 अपॉन 80 म्हणजे हाफ इथं आलं. पलीकडे टायमिंग किती टाकतोय तुम्ही 20 इंटू मायनस के म्हणजे मायनस 20 के म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली बघा मायनस 20 मल्टिप्लाय केला डिवाइड म्हणजे मायनस 1/20 लॉग हाफ ही व्हॅल्यू येईल बघा तुमची कशाची के ची. के पण माहित झाला. सो ऑलरेडी के ची व्हॅल्यू के ची जागेवर ठेवून द्या. के ची जागेवर म्हणजे इक्वेशन 2 मध्ये काय आलं माझं इक्वेशन लॉग बघा लॉग थिटा मायनस 20 अपॉन 80 इज इक्वल टू मायनस के पण हा मायनस आहे इथं पण के ची व्हॅल्यू मायनस 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 प्लस 1/20 लॉग हाफ ही व्हॅल्यू के च्या जागेवर टाकली टी तसाच राहील तुमचा टी इथे तर तसाच टी राहील टी इंटू 1/20. आता लास्ट कंडिशन बघा तुमचा म्हणजे क्वेश्चनचा हा जो होता बघा इथे एकदा सी रिमूव्ह झाला एकदा के रिमूव्ह झाला. आता टायमिंग आणि थिटा उरलाय. एकतर तुम्ही टायमिंग सांगा आम्ही बॉडीचं टेम्परेचर किती येईल आम्ही सांगू. जर बॉडीचं टेम्परेचर सांगा किती वेळ लागेल आम्ही सांगू म्हणजे असं असतो वाईस वर्सा. मग त्यांनी सांगितलंय बघा तुम्हाला हे बघा बॉडी कूल्स डाऊन 30 डिग्री म्हणजे जेव्हा त्यांचं म्हणणं बॉडीचं टेम्परेचर 30 होईल तेव्हा टायमिंग किती होईल. पण ठीक आहे थिटा 30 टाका किती आला बघा लॉग 30 मायनस 20 किती आला तुमचा 10/80 म्हणजे 1/8. पलीकडे सिम्प्लिफाय करून घ्या. काय सिम्प्लिफाय करायचं आपल्याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं बघा टी अपॉन 20 लॉग तर रूल पॉवर असेल तर पुढे पुढे असेल तर पॉवरला लॉग 1/2 चा पॉवर t/20 असं होईल. दोन्ही साईडचे लॉग लॉग कट झाले 1/8 1/2 चा पॉवर t अपॉन 20 हे 1/2 बेस सेम करायचा आहे तर 1/8 1/2 चा किती पॉवर आहे क्यूब आहे 1/2 चा क्यूब. चेक करा दोघांचे बेस इक्वल आहे पॉवर इक्वल झाला म्हणजे 3 इज इक्वल टू t/20 डिवाइडेड 20 कडे मल्टिप्लाय t इज इक्वल टू 23 चा 60 म्हणजे 60 मिनिट लागतील बघा. हा त्याचा ऑप्शन होता. असा हा इनफिल होता. दुसऱ्या मेथडने पण सोडवता येतं बघा पण ती पण मला वाटतं ही मेथड जरा एकदम इझी मुलांना पटपट कळते. तर ह्या मेथड सोडवलं तरी काही हरकत नाही पण आन्सर आहे ना महत्वाचं. तर आजपर्यंत तुमच्याकडे तरी मी घेतलेले आहेत तरी तुम्हाला कसे वाटले कसं वाटतंय काय म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. एमसीक्यू अनालिसिस कसं होतंय काय नाही कसं आपल्याला कितपत समजतंय कितपत नाहीये अडचण येत आहेत नाही येत आहे सांगा कमेंट मध्ये कळवा. कोणाची शिफ्ट नक्की कधी हे कळवा शिफ्ट म्हणजे कोणाची 17 ला आहे 18 ला आहे का म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगेन. चला भेटूया पुढच्या पार्ट मध्ये.